शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी असं शीर्षक का दिलं? त्यांचा एकेरी उल्लेख खटकणाऱ्या आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे अशी समजूत बाळगणाऱ्यांनी ही पोस्ट आवर्जून वाचावी. साभार सुरेश सावंत. विवेक व भाषेची रीत बंदिवान होते आहे. ही सुरेश सावंत यांची पोस्ट आहे. शिवाजी कोण होता वर अत्यंत हीन पातळीवर उतरून आक्षेप घेणाऱ्या माजोरी आमदार संजय गायकवाडवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. त्याचवेळी महाराष्ट्रातील जनतेने आपण विवेकाची परंपरा गमावतोय याचा गंभीरपणे विचार करायला हवा. ही भाषा आम्ही चालू देणार नाही असे आमदार गायकवाड आणि त्याच्या पालक नेत्यांना जागोजागी विविध मार्गांनी निषेध करून बजावायला हवे. अत्यंत प्रिय आणि जिवलग असणाऱ्या महामानवांना, देवतांना आपण सहज एकेरी नावाने संबोधतो. केवळ गायकवाडच नव्हे तर अलीकडे काही वर्षे जे उन्मादी वातावरण देशात तयार झाले आहे त्याच्या दबावाखातर जाहीरपणे एकेरी संबोधन करणे हे अनेक प्रवाहातील भक्तगणांना अवमान वाटतो. विवेक आणि आदर व्यक्त करण्याच्या भाषेची रीत बंदिवान होते आहे. एकेरी संबोधनामागची भावना, विचार करण्याची समाजाची क्षमताच मारली गेली आणि एकेरी संबोधनाची रीत अशा दबावात बंद पडली तर सगळी गीते, साहित्य, निरूपण, अगदी सहज बोलणेसुद्धा रुचिहीन, शैलीहीन आणि बेगडी होईल. उद्धारली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धारली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे ह्या गाण्यात बाबासाहेब आंबेडकरांना वामनदादा कर्डकांनी अहोजाओ केले तर त्या गाण्याचा प्राणच निघून जाईल. मी आणि माझा देव यांचे नाते खाजगी आहे. तो माझा सखा आहे, माऊली आहे. मी त्याला काहीही म्हणेन, कसेही संबोधेन. आमच्या दखल देणारे तुम्ही कोण? ही भूमिका भक्ती संप्रदायातील देशभरच्या संतांची होती. त्याचवेळी आध्यात्मिक सूत्र सांगताना व्याजोक्ती किंवा अन्योक्ती अलंकारांचा वापर ही मंडळी करत असत. संत जनाबाईंचा हा अभंग पहा. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. तुझे गेले मडे, तुला पाहून काळ रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देत दासी जनी. मी स्वतः जनाबाई शिव्या देत आहेत. पानसरे अण्णांनी साधे शीर्षक एकेरी लिहिले म्हणून संजय गायकवाडचे पित्त खवळले. जनाबाईंनी तर थेट शिव्या देते सांगून विठ्ठलाला शिव्या घातलेल्या आहेत. ही आहे इथली आपुलकी. जनाबाईंची विठ्ठलाप्रतीची भावना केवळ शब्दांच्या दर्शनी रूपात मोजली तर गायकवाड प्रवृत्ती जनाबाई आणि सगळ्याच संतांचे काय करील? इतक्या सुदृढ अभिव्यक्तीची आपली परंपरा आहे. घटनेत मूलभूत अधिकार म्हणून ती नोंदवली गेली आहे. मात्र अलीकडच्या उन्मादी वातावरणात सरळ साध्या भाषेत विघातकृतीवर कोरडे ओढत माणसाचा विवेक जागा करणाऱ्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा जीव घेतला जातो. संजय गायकवाडने त्याचे स्मरण देऊन प्रकाशक प्रशांत आंबे यांना तीच धमकी दिलेली आहे. संजय गायकवाडचा ची परंपरा कुठली आहे ती पहा. काही हजार शेकडो वर्षे घडवलेली जपलेली आपली ही विचार व अभिव्यक्तीची रीत धोक्यात येते आहे. सावध होऊया, तिचे रक्षण करूया. सुरेश सावंत यांची पोस्ट आहे. त्यांनी यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. कोल्हापुरी भाषेत ग्रामीण भागात कोणी बाहेरचा पाहुणा विचारायचा, अरे तुझा बा कुठं गेला आहे र? तर तू पोरगा सांगायचा, माझा बा होय शेताकडे गेला आहे. इथं काही अनादर नाही, समजून घ्या. ही कोल्हापुरी भाषा आम्हाला गावंढळ वाटते आणि पुणेरी भाषा, प्रमाणित भाषा, तिलाच आम्ही वाटायला लागलो की ही खरी भाषा आहे. ही आमच्या मायभाषेला, बोलीभाषेला आपण कमी लेखायला लागलो आणि पुणेरी भाषेचं अनुकरण करायला लागलो. तेही अर्धवट पद्धतीनं या संजय गायकवाडसारखं.